तिच्या आजाराला कुठं इलाज नाही हे चांगलं मला माहिती आहे. भरपूर दवाखाने केले, बऱ्याच ठिकाणी गेलो, कुठंच इलाज नाही. तिच्या बायकोला कायमस्वरूपी आजार आहे. तिच्या आजाराचं तिला दुःख आहे. तिच्या आजाराची त्या दुःखात ती 24 तास म्हणजे त्या विचारात असते. तिचं मन समजावून घेणं, तिला समजावून सांगणं आणि ते दुःख आपण पण आपल्या मनात ठेवून आपण पण समजून घेणं म्हणजे काय की तिलाही समजावून सांगणं आणि आपणही समजून घेणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. सोपं नाही. विचार करा, एवढं सोपं नाही मित्रांनो. ती ज्यावेळी बिमारी आहे, तिला आजार मित्रांनो, तो काय समजा आता काही केलं आणि तो जात नाही, तो आजार शेवटपर्यंत त्यासोबत राहणार आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत तिची साथ सोडायची नाही. कुठल्याही परिस्थितीत साथ सोडायची नाही. कुठल्या परिस्थितीत मुलाबाळांची साथ सोडायची नाही. कुठल्या परिस्थितीत हात सोपं नाही. बोलणं सोपं मित्रांनो, परंतु खरोखर दुसऱ्या दुःख समजून घेणं आणि आपलंही मन समजावून सांगणं आपल्या मनाला आणि आपणही समजून घेणं एवढं सोपं नसतं. राम राम मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नाही आला चॅनलवर. टाकायचा प्रयत्न करतो समजा की बाबा आपण काढू व्हिडिओ, परंतु म्हणजे वेळ नाही मिळत, त्याच्यामुळे काही काढला जात नाही व्हिडिओ. आणि वेळ का नाही मिळत तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यावेळेस आपण एखादा कोणी दुःखात असताना आपण जर का त्याला समजावून सांगायला गेलो तर त्यावेळेस ते दुःख समजून घेणं, त्याला जी काही त्या दुःखात जाणीव होती ती जाणीव आपल्या स्वतःत म्हणजे आणणं, ती जाणीव आपणही जाणून घेणं की बाबा हे दुःख कसं ये मनात हा काय विचार करत असेल आणि हा या विचारात कसं काय विचार येत असेल याच्या मनात, हे समजून घेणं आपल्या मनात ते सोपं नसतं मित्रांनो. खूप अवघड आहे मित्रांनो. परंतु अवघड किती असो, हार नाही मानायची. हार मानायची नाही. कारण की आपल्या माहिती आहे संघर्ष शेवटपर्यंत आहे. हार म्हणून काय करायचं, बिलकुल नाही. कारण की सगळं काय माहिती आहे की शेवटपर्यंत आपल्यालाच करायचं आहे, शेवटपर्यंत आपल्यालाच निभवायचं आहे. तर त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा म्हणजे हार न मानता, कुठल्याही प्रकारचा असा थकवा न जाणवता मी सगळे कर्तव्य पार पाडतो आणि पाडतच राहील. कारण की जबाबदारी मित्रांनो, माझ्या म्हणजे 2 मुलांकडे पाहून आणि बायकोकडे पाहून मी कुठलीच परिस्थितीत हार मानत नाही आणि कुठल्याच म्हणजे दुःखात मी हार मानत नाही. कारण की जबाबदारी आणि शेवटपर्यंत जबाबदारी पार पाडेल मित्रांनो. शेवटपर्यंत जबाबदारी पार पाडेल. मुलांना शिकवायचं आहे, त्यांना मोठं करायचं आहे. मी तर माझ्या परिस्थितीनुसार मला शिकवलं आहे घरच्यांना, 12वीपर्यंत शिकलो. परंतु आपण आपल्या परिस्थितीनुसार जास्त शिकलो नाही. परंतु पोरांना भरपूर शिकवायचं, पोराला शिकवायचं आणि मरेपर्यंत आपल्या म्हणजे परिवाराला जे आपण करतो त्या खर्च पूर्ण करायच्या, शेवटपर्यंत बायको साथ द्यायची. हायतील बिमारी, हायतील आजार मित्रांनो, तो काय समजा आता काही केलं आणि तो जात नाही, तो आजार शेवटपर्यंत त्यासोबत राहणार आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीत तिची साथ सोडायची नाही. कुठल्याही परिस्थितीत साथ सोडायची नाही. कुठल्या परिस्थितीत मुलाबाळांची साथ सोडायची नाही. कुठल्या परिस्थितीत हार मारायची नाही. कारण की जबाबदारी पार पाडायची मित्रांनो. काही होता हार नाही मानायची. तिच्या आजाराला कुठं इलाज नाही हे चांगलं मला माहिती आहे. भरपूर दवाखाने केले, बऱ्याच ठिकाणी गेलो, कुठंच इलाज नाही. त्याच्यामुळं आता हार नाही मानायची. हार कुठल्याच परिस्थितीत मानायची नाही. दररोज काम करायचे, कष्ट करायचे, कष्ट करून खायचं, बस. बाकी काही विचार नाही करायचा. हार मानायची नाही. हार मानायची नाहीच मित्रांनो, शेवटपर्यंत हार मानायची नाही. आणि मुलांना खूप शिकवायचं, खूप मुलांना पुढं न्यायचं, चांगले संस्कार द्यायचे, सतत आनंदी राहायचं मित्रांनो. मी एवढा हसत खेळत राहतो, परंतु दुःख भरपूर आहे. हे जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती, इतकं दुःख आहे ना, लय दुःख आहे, लय संघर्ष आहे, पण आनंदी आहे. कधी कोणाला दुःख म्हणजे असं म्हणजे दाखवतच नाही मी एवढं दुःख म्हणून, नाही बिलकुल नाही. सतत आनंदी आहे, परिवार आनंदी ठेवतो, सोना, दोन्ही मुलं सगळ्यांना आनंदी. आणि इंस्टाग्रामवर हसत खेळत दररोज व्हिडिओ टाकतो. का? कारण की दुःख नाही मानत, कुठल्याच गोष्टी दुःख मानत नाही मित्रांनो. संघर्ष भरपूर आहे, भयंकर संघर्ष आहे, परंतु नाही, हार मानत नाही. सतत आनंदी राहतो आणि सतत आनंदीच राहील. कुठलीही परिस्थिती असो, सतत आनंदीच राहतो आणि आनंदीच राहील. शेवटी मुलं बाळ आहेत, त्यांना जे जे लागते त्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. आणि बस फक्त मित्रांनो, व्हिडिओ जर डेली म्हणजे रेग्युलर नाही आले तर समजून घ्या जा. कारण की तुमच्या भावाच्या जीवनात खूप संघर्ष आहे, डेली व्हिडिओ नाही टाकता येत. इंस्टाग्रामचा विषय वेगळा मिळत राहतो, ते कसं हसत खेळत व्हिडिओ म्हणजे रील टाकतो मी, 5-5, 10-10 सेकंदाची हसत खेळत रील टाकतो ती. कारण की आयुष्यच खूप संघर्षात आहे, परंतु मी हसत खेळत आयुष्य जगतो आणि कधी हार नाही मानत. बस मित्रांनो, सपोर्ट राहू द्या. तर जसे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती मित्रांनो, जे समजा आमचे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे स्वराला काय आजार येतं. तर तो आजार एक असा आहे समजा की त्या आजारामुळं तुला समजा घरातले पाहिजे तसे कामं करता येत नाहीत.
म्हणजे तिला समजा कामं करता येत नाहीत, त्याच्यामुळे समजा मग ते कामं मला करावं लागतात. आणि म्हणजे आता एक विचार करा, समजा आपल्याला जर का माहीत आहे बाबा समजा की आपल्या बायकोकडून समजा कुठलंही काम होणार नाही, सगळे कर्तव्य म्हणजे मलाच पार पाडावं लागतं किंवा आपल्यालाच पार पाडावं लागतात. तर एवढं समजा मनात ठेवून आपण ज्यावेळेस समजा म्हणजे सतत आनंदी राहून, कुठल्याही प्रकारचं मनात निराशा न ठेवता, सतत आनंदी राहून, कुठल्याही प्रकारे मनात निराशा न ठेवता, कुठल्याही प्रकारे मनात दुःख न ठेवता, हसत खेळत आयुष्य जगायचं. तर विचार करू शकता म्हणजे काय विचार करून माणूस आयुष्य जगेल. कारण की विचार फक्त एवढाच असं डोक्यात की जबाबदारी. हा मित्रांनो, जबाबदारी एक अशी आहे ना, की त्या जबाबदारीमुळे ना कुठलंहीच म्हणजे संकट माणसाला ती जबाबदारी पार पाडायला थांबू शकत नाही. कुठलं दुःख असं नाही की ते दुःख आलं की माणूस आपली जबाबदारी विसरणार म्हणून. थोडे शब्द गुंततील मित्रांनो, कारण की काय बोलावं कळत नाही. त्याच्यामुळे समजून घ्या. तर विषय असा होता की थोडी तब्येत पण बरं नाही. तर विषय असा होता मित्रांनो की सकाळी 4-4:30ला उठावं लागतं. 4-4:30ला उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी लावायचं हिटरला, अंघोळ करायची, स्वयंपाक करायचा. त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर पोराच्या आंघोळी करायच्या. सगळं अरेंजमेंट झाल्यानंतर आपला डबा भरायचा. 8-8:30ला कामाला जायचं. 8-8:30ला कामाला निघाल्यानंतर म्हणजे 9-9:30पर्यंत कामाला पोहोचतो. त्याच्यानंतर 6 वाजेपर्यंत काम चालतं. तर दिवसभर कामावर गेल्यानंतर माणूस नाही व्हिडिओ काढू शकत, कारण आपण दुसऱ्या कामाला असतो. म्हणजे छोट्या मोठ्या रील काढतो सुद्धा, मी इंस्टाग्रामवर टाकतो, परंतु त्या समजा चालता बोलता काढल्या जातात, त्याचा काही विषय नाही. परंतु यूट्यूबला व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो 10 ते 12 मिनटाचा किंवा 5 ते 10 मिनटाचा व्हिडिओ बनावा लागतो. त्याच्यामुळं म्हणजे कामावर गेल्यानंतर नाही वेळ मिळत. आणि संध्याकाळी 8-8:30 वाजता घरी आल्यानंतर घरची कामं करायची, स्वयंपाक किंवा काही भाजी वगैरे काय असेल तर करायची. घरी आल्यानंतर थोडीफार सोना मदत करते मला, तिची मदत घ्यायची. त्याच्यानंतर आपले जे कामं आहेत, कर्तव्य, ते आपण आपले कर्तव्य पार पाडायचे. असं करता करता मित्रांनो 9-9:30 वाजता संध्याकाळी घरी आल्यानंतर काम करायला. त्याच्यानंतर 10 वाजेपर्यंत सगळे कामं आटपायचे, नंतर झोपायचं. तर मित्रांनो विचार करा, सकाळी 4-4:30ला समजा दिवसाची सुरुवात होती आणि रात्री 10-10:30 वाजेपर्यंत दिवसाची म्हणजे सुरुवात, आपला दिवस आपला म्हणजे दिवसाची आपली जेवढे पण रुटीन असते ती रुटीन पूर्ण होती. त्याला दिवसभरात वेळ नाही मिळत मित्रांनो. परंतु आज शनिवार, आज सुट्टी असते कामाला. मला आज काही झालं तरीसुद्धा आज व्हिडिओ काढायचा, त्याच्यामुळे आज आवर्जून बसलो आणि व्हिडिओ काढतो. मित्रांनो आयुष्यात संघर्ष भरपूर आहे. इतका संघर्ष आहे ना की इथे फक्त आम्हालाच माहिती आहे, आणि जे समजा व्हिडिओ पाहतात रेग्युलर त्यांना माहिती आहे की किती संघर्ष आहे आयुष्यात. भरपूर संघर्ष मित्रांनो, परंतु सगळा संघर्ष मी एका बाजूला ठेवतो आणि फक्त आपले म्हणजे जे कुटुंब आहे, माझा जो काय पण परिवार आहे, त्या परिवाराकडे पाहून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. आणि एक जबाबदारी, कारण की मी जर नाही केलं तर कोणीच करू शकत नाही, म्हणजे पाठीमाग करणार कोण नाही. त्याच्यामुळं मला जबाबदारी पार पाडावी लागतात. आणि जबाबदारी एक अशी असते, जबाबदारी पाडायची म्हणल्यावर माणूस कुठलं दुःख पाहत नाही किंवा कुठलंच त्या माणसाला जबाबदारी पार पाडायला कुठलीच अडचण मागं नाही टाकू शकत. कारण की जबाबदारी तशी असते, जबाबदारी पाडावंच लागते मित्रांनो. परत परिस्थिती जबाबदारी पार पाडतो मी. बरेच असे कठीण कामं आहेत, ते कामं करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि खरोखर मनापासून खूप आभार की तुम्ही खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट करता. असा सपोर्ट काय मिळाला मित्रांनो. आणि बस, धन्यवाद.